माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दुधाणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पहिल्याच धनुर्विद्या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते 100 फुटी डीपी रोड, सर्वे क्रमांक 9, भारतरत्न APJ अब्दुल कलाम शेजारी, कर्वेनगर, पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संकुलाच्या उभारणीसाठी प्रेरणा देणाऱ्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, संकुलाच्या उभारणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, माजी नगरसेवक सचिन दोडके, महापालिकेचे पुणे महानगरपालिका भवन विभागाचे मुख्य अभियंता रोहिदास गव्हाणे, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ आढाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जागा आहे तसा एक छोटा प्रयोग इथे करून हा छोट्या प्रयोगातून जास्त इंटरनॅशनल मुलं जात आहेत. आता स्वप्नील मला सांगत होते की 11 मुलं टेनिस नॅशनल्स खेळतात इथे. खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नॅशनल्स खेळणं काही सोपं नाही आणि आमचे जरूर सरकारबरोबर मतभेद आहेत, पण आमचे मनभेद नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. माझे मित्र जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात असले तरी किरण रिजिजूंचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण का किरण रिजिजूंनी खेलो इंडिया सारखा एक वेगळा आणि चांगला उपक्रम सुरू केला आणि त्याच्यातून खूप देशातलं टॅलेंट आणि खूप नवीन मुलं आणि मुली त्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायची संधी मिळाली. आता इथून जाताना रस्त्यात जर खड्डा आला, पाणी वेळेवर आलं नाही, वीज मिळाली नाही, तर आमची लढाई त्यांच्यावर चालू राहणार. पण कुठलंही सरकार असलं ना तरी सगळंच वाईट करत नाही. त्याच्यामुळे ते जेव्हा म्हणतात ना, मला आधी वाईट वाटायचं की 70 सालात काही केलं नाही, ज्याचा उल्लेख प्रशांत दादा तुम्ही तुमच्या भाषणात केला. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार असलं ना, उभं आयुष्य त्यांचं दिलं. आज आपण जो मोकळा श्वास घेतो तो त्यांच्या मोठ्या कर्तृत्वाने आणि लढाईमुळे. आज ती आपल्याला दुसऱ्याच्या हातात ती ताकद द्यायची नाहीये. भारताचा स्वाभिमान आहोत आपण. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेत असाल ना, तर नैतिक जबाबदारी तुमची आणि माझी जास्त आहे. आपली मर्यादा ही आपल्याला माहिती असली पाहिजे. मर्यादाच्या बाहेर जाता कामा नये. 14 वर्ष वनवासात बसू, पण आपल्या आईवडिलांनी सांगितलेल्या संस्काराच्या बाहेर जाणार नाही. हे प्रभू श्रीरामांचं, म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. त्यामुळे आपण एक समाज म्हणून या गोष्टीचा जरूर विचार करा. आणि आज मी आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख करीन, त्या म्हणजे सुषमा स्वराज. सुषमाताईंचे आणि माझे मतभेद राजकीय जरूर असतील, पण मी प्रभू श्रीराम त्यांच्यामुळे म्हणत नाही, मर्यादा पुरुषोत्तम राम ही त्यांच्यामुळे म्हणते. आणि त्या भाषणात पार्लमेंटमध्ये म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम राम. मी एकदा जाऊन त्यांना म्हणलं सुषमाजी तुम्ही प्रभू श्रीराम नाही म्हणत, मर्यादा पुरुषोत्तम राम कसं म्हणता? त्याच्यावर त्यांनी मला समजून सांगितलं की सुप्रिया, नुसतं जय श्रीराम म्हणण्यापेक्षा मर्यादा, त्याच्या मागचा जो विचार आहे तोही आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणून मीही मर्यादा पुरुषोत्तम रामच म्हणते. आणि हा स्वप्नीलनी अप्रतिम हा उपक्रम केला. आणि इथे काही क्वालिटीचा वगैरे प्रॉब्लेमच नसतो, कारण का राज्यात टक्केवारी असेल पण ह्या प्रभागात टक्केवारी नाही. आणि मला जड अंतःकरणाने मी हे बोलते, स्वप्नील ह्या वेळेस तुमच्या सगळ्या नवीन पिढीवर खूप जबाबदारी आहे. सत्ता येईल जाईल, कामं होतील नाही येईल, लाल दिवे येतील जातील, कोई मायने नाही रखता. पण मला अतिशय वाईट वाटतं की ह्या देशामध्ये आज महाराष्ट्र हा तितका विकसित वेगात किंवा इन्व्हेस्टमेंट्समध्ये नाही. हा माझा डेटा नाही, भारत सरकारचा डेटा आहे. आणि भारत सरकारमध्ये मी विरोधात आहे, इथे पण मी विरोधात आहे. भारत सरकारचं म्हणणं आहे बाकीची राज्य आज आपल्या पुढे आहेत, पहिला मुद्दा. आणि दुसरा अतिशय दुर्दैवी मुद्दा की भ्रष्टाचाराच्या विरोधात 2014 मध्ये आपल्या विरोधात रान पेटवलं होतं. आज आपण 2025 मध्ये उभे आहोत. 2025 मध्ये भारतात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो हे दुर्दैवी महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात तुमच्या माझ्या पुण्यात आहे. असं मी म्हणत नाहीये, भारत सरकारचा डेटा म्हणतो. मी तुम्हाला शब्द देते, एकदा आम्हाला संधी द्या. आणि हे रेकॉर्ड करून ठेवा, हे सगळं रेकॉर्ड करून ठेवा. कारण आपल्याला जर पुणे भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल
आणि ही कटुता मुक्त करायचं असेल आणि आपलं ऐक्य ठेवायचं असेल तर पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांना स्वप्नील दुधाणेंसारखे कर्तृत्ववान, पारदर्शक कारभार करणारे, स्वच्छ कारभार करणारे लोकांची गरज आहे. आणि हे फक्त पक्षासाठी म्हणून नाही, मी राज्याच्या हितासाठी. कधीतरी पक्ष सोडून पुढे जाऊन विचार करायचा असतो. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, इलेक्शन लागेलच काही दिवसांनी, माननीय मुख्यमंत्र्यांच्या फेऱ्या जशा वाढत जातील म्हणजे समजा की तेवढेच जवळ इलेक्शन आलेलं आहे. अतिथी देवो भव, त्यांचं स्वागतच आहे. जेवढे येतील तेवढं देऊन जा आमच्या पत्रात, पण ते इलेक्शनसारखं नको. इलेक्शनच्या आधी म्हणले होते सरसकट कर्जमाफी करू, एवढी अतिवृष्टी झाली तरी अजून कर्जमाफी झाली नाही. त्यानंतर लाडकी बहीण योजनेला 2100 रुपये देऊ, ते तर सोडा, 25 लाख महिला कमीच केल्या, म्हणजे रिव्हर्स झालं सगळं. त्या आपल्या शिवभोजन थाळीचं तुम्ही बघताय. शिक्षकांचे खूप मोठे प्रश्न आणि आव्हान आणि आर्थिक परिस्थिती आज महाराष्ट्राची अतिशय अडचणीत आहे. परत कधी येईन त्याच्याबद्दल सविस्तर बोलीनच, पण आज महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे आणि याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच GSTचे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत, असे अनेक मुद्दे खरं तर बोलण्यासारखे आहेत. पण परत येईन तेव्हा नक्कीच त्याच्याबद्दल सविस्तर जास्त जी काही खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. पण आज एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वप्नीलनी आपल्याला सगळ्यांना आमंत्रित केलं. हे जे काही कष्ट आहेत हे फक्त आणि फक्त स्वप्नीलचा फॉलोअप आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी इथे जो आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते. दिवाळी ही आली आहे ती काय फार सुखाची नाही आहे, कारण का मध्येच आपल्याला सांगितलं होतं महागाई कमी होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या आईला फार आनंद झाला होता. पण आता जेव्हा फराळ करायची वेळ आली, आमच्या घरातला मूड काय फार चांगला नाही आहे. आमची आई रोज घरात पाऊल ठेवलं की नाही म्हणते सगळं किती महाग झालं आहे. मी तर म्हणलं अगं आत्ता तर GST कमी केला होता. म्हणजे काय जे GST मला माहिती नाही, हे काय भाजी इतके रुपये, सगळं एकीकडे. आणि दुसरीकडे माझा कांद्याचा जो शेतकरी आहे तो रडतोय, कारण का त्याला काहीच भाव नाही.